नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसी मधील एका कारखान्यात शिरून 1 लाख रुपये हप्त्याची मागणी केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. मिथुन पवार, राहणार बिरदवडी, तालुका खेड यांच्यासह चंदन सिंग, महेश आणि योगेश, संपूर्ण नावे निष्पन्न नाहीत, यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना खराबवाडी हद्दीत असलेल्या आनंद हरिदास प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली आहे. कंपनीतील कामगार ठेकेदारीवरून सदरची घटना घडली आहे, तर महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत. कोयत्याचा धाक दाखवत एका सराफाकडे दरमहा 5,000 रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याची घटना रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास चाकण बाजारपेठ येथे घडली. ओमकार सुनील निघोजकर, वय वर्ष 28, राहणार चाकण बाजारपेठ यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरफाज वाजिद उर्फ लाला सेकिलकर, राहणार चाकण, तालुका खेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. फिर्यादी निघोजकर हे त्यांच्या दुकानासमोर उभे होते. त्यावेळी आरोपी अरफाज हा हातात कोयता घेऊन आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे 5,000 रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी त्याला कशाचे पैसे म्हणून विचारणा केली. त्यावेळी आरोपीने लक्ष्मी ज्वेलर्स दुकान चालवायचे असेल तर दरमहा 5,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक पळून गेले. दरमहा 5,000 रुपये हप्ता न दिल्यास कोयत्याने तोडतो अशी धमकी दिली आणि शिवीगाळ केली. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील आसखेड येथे एका 44 वर्षीय व्यक्तीचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मृतदेहाच्या शेजारी पोलिसांना एक मोठा दगड रक्ताने माखलेल्या स्थितीत मिळून आला. हाच दगड डोक्यात घालून हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अर्जुन कावडे, वय वर्ष 44, राहणार आसखेड असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरचा खून नेमका कोणी केला याचा महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत. चाकणजवळ गोणवडी येथे गुन्हे शाखेने एका दारूभट्टीवर छापा मारून कारवाई केली. त्यामध्ये पोलिसांनी 30,000चे रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी दिनांक 12 रोजी सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेने 30,000 रुपये किमतीचे रसायन भिजत घालून दारूभट्टी लावली होती. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. चाकण एमआयडीसी क्षेत्रातील शिंदे तालुका खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता विजय केंदळे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. सायली टेमगिरे यांनी ठरवल्याप्रमाणे मुदतीत सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली होती. सगळ्यांचे आभार मानतो. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात. हा आमच्या केंदळे कुटुंबाला सगळ्यात मोठा मान भेटलेला आहे. इथून पुढे ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली त्यांचेही मनापासून आभार मानते. आणि हा जो काही सरपंच पदाचा कार्यकाळ राहिलेला आहे त्याच्यामध्ये नक्कीच मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन याची ग्वाही देते. धन्यवाद. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रकल्प संनियंत्रण कक्षाची प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट बैठक गुरुवारी मंत्रालयात झाली. पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्ग रिंग रोडसह महत्वाकांक्षी असा कर्जत भीमाशंकर खेड शिरूर रस्ता मार्गावर विशेष लक्ष दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या राज्य प्रकल्प संनियंत्रण बैठकीत उपस्थित अधिकारी वर्गाला कर्जत भीमाशंकर खेड शिरूर या मार्गाची व्यवहार्यता पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या प्रस्तावाला मान्यता भेटण्याची खेड तालुक्यातील जनतेला अपेक्षा आहे. खेड तालुक्यात एकीकडे चाकणसारख्या औद्योगिक शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांची संख्या वाढत असताना चाकण एमआयडीसी आणि लगतची गावे आणि पुणे तसंच पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड धरणाच्या परिसरातही आता रिसॉर्टच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामांचा शिरकाव झाल्याचं चित्र आहे. याबाबत काही जणांनी आता या धरणात केलेले भराव आणि अनधिकृत बांधकामांबाबत लेखी तक्रारी केल्या आहेत. धरणाच्या सुरक्षेला आव्हान ठरत असलेल्या या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना प्रशासन बोटचेपी भूमिका घेत असल्याचं चित्र समोर येत आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात बेकायदा रिसॉर्ट उभारण्यात आली असून यावर प्रशासनाकडे कितीही तक्रारी केल्या तरी कारवाई होत नसल्याची बाब समोर आली आहे. थेट धरणात उभारण्यात आलेल्या अशा बेकायदा रिसॉर्टमुळे धरणाचे पाणी प्रदूषित होत असल्याचं तक्रारी करण्यात आल्या. धनदांडग्या मंडळींची रिसॉर्ट असल्यानं आणि त्यांना राजकीय पाठबळ असल्यानं प्रशासनातील अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून कारवाई करत नसल्याचा मागील 9 वर्षांचा अनुभव आहे. येथील एका बहुचर्चित बेकायदा रिसॉर्टवर अनेक विला म्हणजेच लहान आकाराचे बंगलो उभारण्यात आले.
येथे मोठमोठ्या कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा होतं. त्याला 80 लाख ते 1 कोटी रुपयांचं भाडं आकारलं जातं. या विरोधात काहींनी मोठा आवाज उठवल्यानंतर कारवाई होणार अशी अपेक्षा असतानाच या रिसॉर्टमधील काही कोट्यवधी रुपयांच्या विला त्यांना प्रदान करण्यात आल्या. त्यानंतर या विरोधातील आवाज पुन्हा क्षीण झाल्याची जोरदार चर्चा आहे. धरण प्रशासन, जिल्हा प्रशासन, पाटबंधारे विभाग, MPCB, हरित लवाद यापैकी कुणीही पुढे येऊन कारवाई करण्याचा धाडस दाखवत नाहीये. उलट या बेकायदा रिसॉर्टवर ज्या अधिकाऱ्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे तेच अधिकारी पार्ट्या करत असल्याचा प्रकार नुकतेच उघडकीस आल्यानं या बेकायदा रिसॉर्टवर कोण कारवाई करणार असा प्रश्न आता निर्माण झालाय. राजगुरुनगरमधील हुतात्मा राजगुरू यांच्या शहीद स्मारक परिसरात योद्धा माजी सैनिक संघटनेकडून पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मृती दिन आयोजित करण्यात आला होता. 14 फेब्रुवारी 2019 मध्ये काश्मीर येथील पुलवामामध्ये आतंकवाद्याच्या भ्याड हल्ल्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 44 जवान शहीद झाले होते. या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुलवामा शहीद स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये खेड तालुक्यातील सर्व BSF, ITBP, CRPF, CISF, आसाम रायफल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामधील आजी-माजी सैनिक सहपरिवार उपस्थित होते. खेड तालुक्यातील चाकण येथील ज्ञानवर्धिनी विद्यालय आणि भामा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माता पिता पूजन दिन संपन्न झाला. 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे दिवस साजरा न करता माता पिता पूजन हा संस्कारक्षम उपक्रम मागील 4 वर्षांपासून सुरू आहे. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी होणार आहे. त्या अनुषंगाने चाकण पोलीस ठाण्यात पोलीस पाटील आणि शिवजयंती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची बैठक घेण्यात आली. यावेळी चाकणचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी मार्गदर्शन केले. खेड तालुक्याचे सुपुत्र सिद्धार्थ खंडागळे आणि श्वेता सालकर यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली. याबद्दल कडूसमध्ये शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक आणि सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. वाहन उद्योगाची पंढरी असा लौकिक असलेल्या चाकण MIDC भागात सर्वच महामार्ग असे ओसंडून वाहतात. स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, कंपन्यांतील कामगार, अधिकारी यांना या कोंडीनं अक्षरशः बेजार केलंय. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग, तळेगाव ते शिक्रापूर महामार्ग आणि आता चाकण ते आंबेठाण या शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर अशी कोंडी नियमितपणे होत आहे. शासन या भागातील या अत्यंत गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीये. पोलिसांची वाहतूक शाखा वसुलीच्या पुढे जायला तयार नाहीये. त्यामुळे सगळेच अक्षरशः मेटाकुटीला आलेत. भंगार मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात औद्योगिक कचरा खालुंब्रे तालुका खेड गावाच्या हद्दीत आणून जाळण्यात येत असल्याचे प्रकार वारंवार घडत आहे. या विषारी धुराने येथील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या आहेत. खेड तहसील कार्यालयाच्या आवारात भगवान तथागत गौतम बुद्धांची प्रतिमा असलेली कुंडी आक्षेपार्ह स्थितीत दारात ठेवल्याच्या निषेधार्थ भीमशक्ती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विजय डोळस यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 14 फेब्रुवारी 2025 रोजी खेड तहसील कार्यालयाच्या समोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावर टायर देखील पेटवण्यात आले. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सगळी सामाजिक समरसता नांदावी म्हणून सांगतो चालतो. नाही त्या वेगळ्या प्रकारच्या पण घोषणा मला देता येतात. आलं का लक्षात? येणार नाही. हा कायदा नाहीये की आंदोलन करताना आतमध्ये जायचं त्यांना निवडून. हा कायदा नाही. हे लोकशाही निर्माण तुला खाते रे आम्हाला. आम्ही आपण तो अधिकारी असेल ना त्याला गरज आलं तर इकडे येऊन घ्यावं आमचं निवेदन. आम्ही नाही म्हणत साहेब ऐका आम्ही इथं आंदोलन का करतो तुम्हाला माहिती आहे का? मग तुम्ही मला एक सांगा, जगातला हा 3रा धर्म बौद्ध धर्म आहे आणि तुम्ही कुंडीमध्ये त्या गौतम बुद्धाच्या कुंडी तयार केली. त्या कुंडीमध्ये तुम्ही माती भरली, माती भरून तुम्ही झाड लावलं. मग हे माहिती आहे का की संपूर्ण जगामध्ये वल्लभ साहेब संपूर्ण जगामध्ये ना तथागत परदेशामध्ये सगळ्या सोन्याच्या मूर्त्या असताना तुम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांची मातीची मूर्ती तयार केली आणि केली तर केली ती तुम्ही तुमच्या गेटवरती गटारावरती ठेवली. तुमच्या तहसीलदार कार्यालयामध्ये काम करणारे लोक काय माती खातात का शेण खातात? तुम्ही विचार करा. तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाची अवहेलना, अवमान आणि विटंबना करण्याचा कोणता अधिकार तुम्हाला कोणी दिलेला आहे? म्हणजे तालिबानीपेक्षा देखील हे तहसीलदार कार्यालय हरामखोर झालेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. रस्त्यावर भीक मागणारा माणूस हा भीक मागतो त्याला स्वाभिमान आहे, पण हे लोकांना भीती दाखवून हे लोक भ्रष्टाचार करतात. आम्ही एक शब्द काढत नाहीये. या तहसीलदार मॅडम
कधी या कार्यालयामध्ये बसत नाहीयेत, परंतु माननीय पोलीस अधिकारी घोलप साहेब, तुम्ही आम्हाला एक सांगा की मग तहसीलदार कार्यालयाची कामं चालतात कशी काय? हे लेनदेनचे सगळे व्यवहार होतात, तिथं सगळे दलाल आणि बगलबच्चे बसलेले आहेत. आम्ही या विषयावरती कधी काय बोललो का आतापर्यंत? हा, पण आम्हाला आमच्या भावना व्यक्त करायचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आम्ही इथं बसलेलो आहोत आणि आंदोलन करण्याचा आम्हाला 100% अधिकार संविधानाने दिलेला आहे. हे तुम्ही तालिबान्यांप्रमाणे जे वागत आहात ही चुकीची पद्धत आहे. या कार्यालयात चालू जाणार नाही. हे वाचा निवेदन. हे चाललंय काय? तुम्ही काही करा ना, आम्ही सहन करणार काय? अरे आम्ही मागासवर्गीय आहोत, परंतु तुमचे विचार किती मागासलेले, किती बुरसटलेले आणि किती तुमच्या किडलेल्या मेंदूचे विचार आहेत. ते तथागत भगवान गौतम बुद्धाची मूर्ती तुम्ही तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर ठेवताय. तुम्हाला लाज आणि लज्जा वाटायला पाहिजे. या गोष्टी घडता कामा नाहीयेत. तहसीलदार कार्यालयाचं करायचं काय? तहसीलदार कार्यालयाचं करायचं काय? नाही जवळ जायचं, आम्ही देणार नाही. वाचू दे ना. एकदा वेळ आहे का आता? तर मूर्ती ठेवायला वेळ होता का? माती भरायला वेळ होता का? हा, मग घेऊ द्या. यांना एवढा राग येतो, आम्हाला किती राग आला बाबासाहेब आंबेडकरांचा. इकडे कुठं आंदोलन करतात? भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. भीम शक्ती जिंदाबाद, भीम शक्ती जिंदाबाद. चाकणमध्ये पालिकेचे कार्यकारी मंडळ असताना जेवढी विकास कामं झाली त्यापेक्षा नंतरच्या प्रशासकीय राजवटीत मोठी कामे मार्गी लागल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे कार्यकारी मंडळ हवं की प्रशासक राजवटच बरी असा प्रश्न चक्क काही नागरिक विचारतात. चाकण नगरपालिकेत नोव्हेंबर 2020 पासून मागील 5 वर्ष प्रशासक राज आहे. प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत 159 कोटींची पाणी योजना मंजूर होऊन काम सुरू झालंय. 150 कोटींची सांडपाणी योजना मंजुरीच्या अंतिम प्रक्रियेत आहे. याशिवाय तब्बल 100 कोटींच्या भूमिगत विद्युत लाईनचं काम अंतिम स्तरावर आहे. चाकण पालिकेने भूमिगत गॅस लाईनसाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीला ना हरकत दिली असून त्यातून घरोघरी पाईपद्वारे प्रत्येक घरात गॅस पुरवठा करण्याचा प्रयोजन आहे, ज्याद्वारे चाकण शहरातील 26,000 मिळकतींना पुढील काळात घरात गॅस पुरवठा होणार आहे. दरम्यान नूतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांच्या कार्यकाळातील विकास योजनांमध्ये चाकण पालिकेची विकास योजना अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर झाल्याचं सांगण्यात येत आहे. या विकास योजनेत सुमारे 400 कोटींची विकास कामं प्रस्तावित आहेत. तसंच केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेचे अंदाजे 35 कोटींच्या योजनेचे काम सुरू आहे, ज्या 210 समूह सदनिका लाभार्थ्यांना मिळणार आहेत. त्याचप्रमाणे संग्रामदुर्ग किल्ल्याच्या एकात्मिक विकास आराखड्याला चालना देण्यात आली आहे. चाकणच्या पुरातन चक्रेश्वर मंदिर परिसरात 5.5 कोटींची विकास कामं मंजूर झाली असून त्याचे कार्यादेश देण्यात आलेत. देवस्थानचा विकास आराखडा देखील पालिकेकडून करण्यात येतोय. तसंच चाकण शहरात विविध योजनांमधून मागील 4 वर्षात लहान मोठी 40 कोटींची कामंही झाली आहेत आणि त्यातील काही प्रस्तावित आहेत. खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या चिखली कुदळवाडी भागात आरक्षित जागा आणि विकास रस्त्यांवर उभारण्यात येत असलेल्या अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामांवर आज सलग 6व्या दिवशीही निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये 553 बांधकामांचा समावेश आहे. 134 एकर क्षेत्रफळामध्ये असलेल्या भूभागावरील सुमारे 58 लाख चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.